नमस्कार मित्रांनो, आरोग्यसेवक भरती 2024साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, हे सर्व प्रश्न जालना आरोग्यसेवक पेपरसाठी विचारण्यात आलेले आहेत 2015 साली. तर त्यावेळेस कसे प्रश्न विचारले होते, तर त्या अनुसरूनच बघा काही परीक्षेमध्ये जशास तसे प्रश्न जे आहेत प्रिव्हियस इयरचे विचारलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे तुमच्यासाठी असतील. 2024 परीक्षेसाठी तुम्हाला याचा दर्जा पण कशा प्रकारचा दिलेला आहे तो कळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यातील पण काही संभाव्य प्रश्न बनू शकतात. तर काय करायचं आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करून टाकायचा आहे. तर बघा आपण लगेच प्रश्न पाहूया कशा प्रकारचे प्रश्न जालना आरोग्यसेवक पेपरसाठी विचारण्यात आले होते. तर बघा सर्व प्रश्न PYQ प्रश्न असणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, गोवर लस देण्याचा मार्ग कसा द्यावा. तर इथं दिलेला आहे आपल्याला कंसामध्ये कसा द्यावा. तर तोंडावाटे, अंतस्नायूत, अंतत्वचेत आणि त्वचेमध्ये. तर यावरती पण प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. तर बघा तोंडावाटे, अंतस्नायूत किंवा अंतत्वचेत. तर उत्तर काय आहे मग आपलं ऑप्शन क्रमांक 3 उत्तर असणार आहे अंतत्वचेत. गोवर लस देण्याचा मार्ग आहे अंतत्वचेत. त्यानंतर बघा मित्रांनो, ही सर्व PDF तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला ही सर्व PDF दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यांचे पण काही पेपर आपल्याकडे आहेत, ते पण आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मराठीचे जे प्रश्न आहेत, कसे प्रश्न आरोग्यसेवकला विचारले होते तेही पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस कोणती आहे, असा प्रश्न पण विचारला होता. तर अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस कोणती आहे, तर BCG व गोवर ही लस आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आरोग्यसेवक व्हायचं असेल तर हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवावेच लागणार आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, AFP तीव्र अर्धांगवायू पोलिओची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासाच्या अंतराने विष्ठेचे स्टूल्स 2 नमुने गोळा करावेत. तर महत्त्वाचं तुम्ही जे कार्यकर्ता असणार आहेत, आरोग्यसेवक असणार आहेत, तर त्या पदासंबंधी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्यावरतीही तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर बघा काय प्रश्न आहे, पुन्हा एकदा पाहूया. तर AFP तीव्र अर्धांगवायू पोलिओची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासाच्या अंतराने विष्ठेचे स्टूल्स 2 नमुने गोळा करावेत. तर किती वेळेने करावेत, 14 दिवसांनी नमुने गोळा करायचे आहेत विष्ठेचे. तर बघा नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो. शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो, असा प्रश्न आहे. तर ऑप्शन पहा, मधुमेह, नायटा, कुष्ठरोग आणि कर्करोग. तर उत्तर आहे कर्करोग हा रोग होत असतो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे. तर दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने बहिर्वक्र हे भिंग वापरायला हवे. महत्त्वाचा हा पण प्रश्न आहे आणि यामधील प्रश्न नेहमी बघा जे मागील वर्षीचे प्रश्न असतात ते जशास तसे विचारले जातात किंवा त्या अनुसरून काही वेगळा प्रश्न तुम्हाला विचारला जात असतो. तर नेक्स्ट बघा काय आहे, मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले. महत्त्वाचा आहे, कधी पण प्रश्न हा येऊ शकतो. तर बघा मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केलेले आहेत. तर उत्तर आहे रोनाल्ड रॉस यांनी स्पष्ट केलेले आहे तर मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली. तर उत्तर आहे 1955 साली डॉक्टर साल्क यांनी पोलिओची प्रतिबंधक लस शोधलेली आहे. तर 2 प्रश्न होतात, कधी आणि कोणी. तर बघा कोणी, डॉक्टर साल्क यांनी आणि 1955 इसवी सन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या डॅश टक्के असते. तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील जे रक्त आहे त्याचं वजन शरीराच्या किती टक्के असतं, तर 9% इतकं असतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, कोणत्या फळांमध्ये क जीवनसत्व असते. तर बघा क जीवनसत्व कोणत्या फळामध्ये असते, लिंबू ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर आंबा, पेरू, सर्व. तर जे सर्वात जास्त जे जीवनसत्व क जे आहे मित्रांनो, तर जीवनसत्व क लिंबूमध्ये आढळत असते. तर हे लक्षात ठेवा. आंब्यामध्ये तर आपल्याला अजीवनसत्व आढळत असते, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. इथं उत्तर सर्व दिलेलं आहे, पण लक्षात घ्या आंब्यामध्ये अजीवनसत्व आणि लिंबूमध्ये क जीवनसत्व जास्त प्रमाणात असते, हे लक्षात ठेवा, करेक्शन करून घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कोणत्या कीटकांपासून हत्ती रोगाचा प्रसार होतो. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कोणत्या कीटकांपासून हत्ती रोगाचा प्रसार होतो. तर हत्ती रोगाचा प्रसार होतो डास या कीटकापासून. त्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे 12वा क्वेश्चन, राईल्स ट्यूब म्हणजे काय. तर बघा राईल्स ट्यूब म्हणजे काय, तर अन्न भरवण्याची रबरी नळी म्हणजेच काय, राईल्स
ट्यूब. लक्षात ठेवा, तुम्हाला आरोग्य सेवक व्हायचं असेल तर हे तुम्हाला नावं लक्षात असायला पाहिजे. राईल्स ट्यूब म्हणजेच अन्न भरवण्याची रबरी नळीला आपण म्हणतो राईल्स ट्यूब. त्यानंतर नेक्स्ट बघा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, हे जे काठिण्य पातळी तुम्हाला सर्व यशस्वी दर्जाची विचारण्यात येणार आहे. तर बघा 10वी पासचं पद आहे, म्हणजे त्याची दर्जा पण जो आहे प्रश्नांचा 10वीचाच दिलेला आहे. खूप काही अवघड प्रश्न येणार नाही. तर लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आहे कानाशी हे संबंधित आहे. कानामध्ये आपलं सर्वात लहान हाड असतं. त्यानंतर कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला? तर हा तर प्रश्न जे आरोग्यसेवक या पदाची भरतीची तयारी करत आहेत सर्वांनाच यायला पाहिजे. तर रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे, सेलचा शोध लावलेला आहे. त्यानंतर एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात? तर बघा, एड्स रोगाचे जे विषाणू आहेत ते कोणत्या पेशीवर? तांबड्या पेशी, स्नायू पेशी, त्यानंतर टी पेशी आणि म्युकस पेशी. तर उत्तर आहे टी पेशीवर जे आहेत हे करतात, परिणाम करत असतात एड्स रोगाचे विषाणू. त्यानंतर 16वा क्वेश्चन आहे, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. रोगाचं निदान करण्यासाठी एखाद्या भागाचा तुकडा घेणं, शरीराच्या एखाद्या भागाचा तुकडा घेण्याची पद्धत याला बायोप्सी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, बायोप्सी ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल. त्यानंतर एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव विचारलेलं आहे. एड्सचा पहिला रुग्ण विचारला रॉक हडसन, रॉक एडिसन, रॉक ॲड्रिक. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन काय? जॉन पेरी. तर रॉक हडसन असं याचं आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतरचा 18वा क्वेश्चन आहे, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कर्करोगावर उपचार करताना या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कोबाल्टचा वापर करतात. कर्करोगाचा उपचार करताना कोबाल्ट धातूचा उपयोग करतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो? तर महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर ई असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यांनी दिलेलं आहे. भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते? तर बघ, भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या असते द्विगुणी असते. लक्षात ठेवा. 21वा क्वेश्चन आपल्या समोर आहे, कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होते? तर प्रकाश संश्लेषणमध्ये ऑक्सिजन मुक्त होते. त्यानंतर नेक्स्ट 22वा क्वेश्चन आहे, DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? वॉटसन व क्रूक यांनी ही तयार केलेली आहे. DNA रेणूची रचनेची प्रतिकृती तयार केली वॉटसन व क्रूक. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा नोट पण करून घ्या. तर नेक्स्ट बघा, क्वेश्चन आहे 23वा क्वेश्चन. तर बघा, DNAचा तुम्हाला लॉंग फॉर्म येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे DNAचा लॉंग फॉर्म. तर बघा, रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजरचे रूपांतर फायब्रिनमध्ये होते. लक्षात ठेवा, फायब्रिनोजरचे रूपांतर कशात होते? फायब्रिनमध्ये होते. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपला, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर लक्षात घ्या प्रश्न, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? नोबेल, रुदरफोर्ड, अलेक्झांडर फ्लेमिंग आणि लुई पाश्चर. तर अलेक्झांडर फ्लेमिंग असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. तर बघा, इथे आपण सर्व प्रश्न पाहिलेले 24 प्रश्न होते. तर बघा, सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.